हॅलो मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आशा करतो तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असाल, जबरदस्त असाल. आजचा दिवस आहे काहीतरी खास. काय खास आहे? खास असं तर हिचा बर्थडे आहे आज. आणि आपल्या चॅनलला किती वर्ष झाली? किती वर्ष झाली? 4 वर्ष. 4 वर्ष झालेली आहे चॅनलला. आणि हिचा बर्थडे आहे. बर्थडे गर्ल. बर्थडे गेल मारून घ्यायचं आपण. मी काय चेक करते तिला विशेष कोणी कोणी दिलेत सकाळपासून ते चेक करते. मग आता सकाळपासून ज्यांनी तुला शुभेच्छा दिल्यात त्यांना ब्लॉग मध्ये जरा सांग. ब्लॉग बघतात ते. थँक्यू म्हणून. ज्यांनी मला शुभेच्छा दिल्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब मेन करा कारण हिचा बर्थडे. तेच मला गिफ्ट म्हणून दे. हा हुशार आहे ना ती. जाम हुशार आहे. हॅपी बर्थडे. अरे वा, मग पोरा मला घर दिलं डायरेक्ट. अरे बनवलेलं दिलं नाही त्याच्यावर पण तुम्ही. सोनाने बनवले. बरं चला, आजच्या दिवसाची अशीच सुरुवात झाली आहे. सकाळचे 10:30 वाजता आहेत आणि आजचे दिन मी घेतली सुट्टी मस्तपैकी. आज बर्थडे सेलिब्रेशन. थोडंसं आज इकडे आपल्या कामगारच्या इथे एक बर्गर सिंग म्हणून हे झालंय. म्हणजे एक हॉटेल म्हणजे काय बोलतात त्याला, की असं जॉईंट ओपन झालं तिथे. तर आज जरा आपण तिकडे जाऊन चेकआउट करणार आहे. काय काय कसं काय बर्गर आहे काय. म्हणजे दरवेळी आपल्याला मॉलला जायला नको आहे की नाही. तर आज काय आपण मॉल बिलला तर जाणार नाही म्हणा. हा आज आम्ही मम्मीसाठी ग्रीटिंग कार्ड बनवणार आहे. ठीक आहे बनवा. चला भेटूया तुम्हाला थोड्या वेळात. मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज कसं म्हणजे आपण दिवसाची सुरुवात केली होती मस्तपैकी 10:30 वाजता वगैरे. आणि ॲक्च्युली झालं असं की खाल्ले पिल्यानंतर मी गेलो झोपून. तर काय आपण काही शूट वगैरे केली नाही. आता वाजले संध्याकाळचे 5:30-6. कसे चालले आणि आज बर्थडे आहे सुरभीचा ॲक्च्युली. आता थोड्या वेळासाठी बाहेर निघालोय आपण. आणि आज इतका पाऊस पडत होता सकाळपासून. जो पाऊस लागला 11-12 वाजल्यापासून तो अजूनपर्यंत पाऊस पडत होता. आत्ता थोडासा थांबलाय पाऊस. तुम्ही बघू शकता एवढा खतरनाक पाऊस पडत होता. बाबा सांगूनच फायदा नाही. मग बोललो पाऊस पण पडतो इतका. मला तर माझा विचार होतो जरा यांना कुठेतरी घेऊन गेलो असतो. तर आता जरा कमी झालाय पाऊस तर थोडंसं जाऊन येऊया बाहेर वगैरे. आणि ते बर्गर सिंग बोललो होता मग मी तिथे जरा एकदा आपण जाऊन येऊया तिथे कॉर्नरला. इथे ह्याच्या कामगारच्या कॉर्नरला ते. आता पाऊस पडतोय ना. मम्मीने नवीन कपडे घेतले तरी मम्मीने जुनेच घातले. हा तिला नवीन कपडे घेतलेले आहेत आपण 2-4 दिवसांपूर्वीच. तिला घालायचे होते पण पाऊस इतका पडतोय की तिला आता घालता येत नाही त्याच्यामुळे. आहे ना काय काय आहे ना. ठीक आहे चला निघतो आम्ही. आणि जरा खाली जाऊन येतो. आणि जर काय शूट करण्यालायक असेल जर फिरलो वगैरे तर मग शूट करतो. तुम्ही बघत राहा. अजून हिचा केक नाही आपण कापलेला. काल रात्री तर मी नव्हतो समजा, त्यामुळे केक नाही कापता आला. आणि आज केक कापायचा आहे. तिला बऱ्याचशा लोकांनी बर्थडे विशेष दिल्यात. जर तुम्ही दिलेले असतील तर देऊ शकता खालती कमेंट. हां तर मित्रांनो, आपण जाऊन आलो खाली. थोडंसं काम होतं मार्केटमध्ये ते केलं. आणि हे 2 केक आणलेत. एकावरती नाव लिहिलं आहे सुरभी, एकावर नाव लिहिलं आहे भारती. बड्डे आहे ना. बड्डे हाय भारतीचा. काय झालं ग बड्डे गर्ल. चल ना साइड लाव ना. बड्डे गर्ल क्या हुआ, चेहरा क्यों पड़ा हुआ है तुम्हारा. बरं तिचा आपण आता एक केक आपण इथे घरी कापूया. इथे सेलिब्रेशन करून घेऊ छोटंसं. आणि मग बाहेर पण फिरायचं आपल्याला. आणि एक केक ती घरी कापेल तिच्या घरी इन द सेन्स माहेरी. ठीक आहे म्हणून 2 घेतले. 2 म्हणजे एकासोबत एक फ्री भेटतो. हे तुम्ही बघू शकता. YouTube केक याचं शॉप असेल तुमच्याबरोबर. आणि एकाबरोबर एक फ्री भेटतो. पण ते कसं असतं दोघांची इन्क्लुडिंगच प्राइस लावतात ते. व्हेज प्युअर व्हेज.
आपको कुछ बोलना है मॅडम? लाईक शेअर सबस्क्राईब. तिचा काय डायलॉग नाही गाईज. एवढं वर्ष झालं तिला डायलॉग नाही दिला डायरेक्ट. आता ती डायलॉग विसरली. तुम्ही मला नाव तर नाही विसरले. मी तुम्हाला लॉकडाऊन मध्ये सांगितलेला. काय सोनाली सांगितलेलं नाव तुम्हाला. विसरले तर नाही ना? नाही ना विचारले नाही ना तुम्ही नाही ना विचारले. तुम्ही नाही ना विचारले आणि तुम्ही नाही ना विसरले. विसरू नका. सबस्क्राईब करा. खाली लाल बटन दिले दाबा. नवीन लोक बघते त्यांना म्हणते. जुनी लोक सबस्क्राईब कराल त्या बटनावर दाबाल आणि अनसबस्क्राईब होईल. असं नका करू. आणि जुन्या लोकांनी पण नाही केलं. केक वगैरे कापणार आहे. मग भेटू मित्रांनो. हा बघा हा केक आहे. नेमका तिच्याच नाव सुरभीच्याच बरोबर आला. हिने सोनाने खोलला आणि परीने मगाशी माझा मोबाईल घेतला होता तिच्या हातात दिला. तर काय केलं देव जाणे. अख्खा तो मोबाईल रिबूट करता करता अर्धा तास गेला. रिबूट झाला. रिस्टार्ट करायला लागला. सेफ मोडमध्ये गेला वगैरे वगैरे. फालाना नेमकाना बऱ्याच गोष्टी झाल्या. तिला ऐकवलं तर आता ते चेहरा पाडलाय. जाऊ दे आता केक कापा आणि हॅपी बर्थडे टू यू करून टाका. आहे की नाही? बर्थडे कोणाचा आहे? हा बर्थडे कोणाचा आहे? बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सुरभी. हॅपी बर्थडे टू यू. कुठला फ्लेवर आहे? चॉकलेट. चॉकलेट फ्लेवर. अच्छा केक आहे. आपण गेल्यावर चालते ना ते. तिला आता बर्थडे याचा झालाय. केक बेक झालाय. बाहेर जाऊन खाणं पिणं करू. कोणीने गिफ्ट द्यायला घेतली. ओ माय गॉड काय दिलं? ओ बाबा रे. गिफ्ट दाखवली ना. सोनाची गिफ्ट. तर तुला कसं वाटतंय आम्ही गिफ्ट दिली तर? मस्त वाटतंय. वा आले मस्त कपडे आणते रे. तर मित्रांनो हे बघा ही गिफ्ट आपण तिच्यासाठी ठेवली आहे. आपण देतोय तिला. हॅपी बर्थडे. अरे वा. असं काय बघा. असली आहे क्या नकली? असली है. असली नकली नाही लाय. सोबत हा ड्रेस दिलाय बर्थडेला दिलाय आणि अजून 3 कुर्ती आहेत. कुर्ती ड्रेस वगैरे आहेत. मेन गिफ्ट आपण तिला आता देऊ. चला मग बर्थडे कसा झाला? एका पोरीचा कसा बर्थडे झाला? मस्त झाला. थँक्यू. चला हे केक वगैरे कापून आणि आपण एक्स्ट्रा खाऊया. ड्रेसेस वगैरे ते तुम्हाला नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये वगैरे दाखवेल कधीतरी. केक खातो आपण. बघूया कसा झालाय केक. केक भारी आहे. हे मला याचे कापला. हे ना वरची क्रीम वगैरे मला नाही आवडत. मला हे जे ब्रेड क्रम्स असतात ना त्याचे ते आवडतात. मला चॉकलेट ब्रेड आवडतात. थांब जरा केक बी खाऊ दे मला. मला ना चांगला आहे. ताजा आहे. केक जास्त खाल्ला ना बाहेर काय खायला भेटणार नाही. चला हे सगळं करून आम्ही बाहेर निघतो. आता आम्ही निघालोय. तिच्या आईच्या घरी जाणार आणि तिथे एक केक कापणार आहे आपण. पण पाऊस किती जोरात सुरू झालाय. हे काय येतो काय आवाज तुम्हाला? जबरदस्त पाऊस. आणि इथे थोडंसं इथे टिक्का गळतोय त्यामुळे इथे तिने भांडे ठेवले. दुपारी तर बोलते इथे धार लागली होती. ठीक आहे चला आता निघतो आम्ही. पाऊस येतो तर काय करणार. उद्या राहायला तर लागेल कारण की पावसाळ्याचे दिवस आहेत. पाऊस तर पडणार. जाऊ दे भिजू दे. चल ठेव ठेव ठेव. चड्डी घालायची नाही ठेव 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 ठेव. भिजू देते ना. त्यांना भिजल्याशिवाय कळणार नाही की पावसात कसं माणूस भिजतो. त्यांच्या चांगल्यासाठी आपण सांगतोय समजत नाही. जाऊ दे.
आता आलो आपण बिर्याणी हाऊसमध्ये बसले मस्तपैकी ऑर्डर घेऊ. फ्राईड राईस ट्रिपल राईस. हां घरीच मागवा घरीच करा. ही बोलत होती घरी काय बोलते चपात्या आहेत आणि काहीतरी घ्या आणि घरी चला. कशाला घरी जायचं तुझ्याच. हां तेच उद्या होतील चपात्या. बड्डे गेल बड्डे गेल बर्थडे वुमन. त्याने फ्राईड नूडल आणि चटणी दिली. तर या मुलीला चटणी नाही खायची शेजवान चटणी कारण की तिला ॲलर्जी होते कधी कधी. थोडीशीच काय जास्त खाऊ नको. काय काय हो काय तिला मोठे मोठे फोडे होतात. भाजून फोडते. ॲलर्जीमुळे होते. मला एवढे मोठे मोठे फोड होतात. हो का ठीक चला हे खाऊ. आपली ऑर्डर दिलेली फ्राईड राईस मला आठवलं त्याला तर मग फ्राईड राईस मागवलं. आपलं मंचाव सूप ऑर्डर दिलेलं ते आले. शेजवान चटणी कमी का तू. थोडी सर्दी आहे ना तुला थोडंसं सूप पी फूक मारून मारून. तिला सर्दी झाली आहे ना जरा सूप घेतले तिला. गरम आहे चांगलं आहे ना पण मंचाव सूप. मला ना जास्त गरम लागतं. गरम गोष्टी गरम लागतं इन द सेन्स म्हणजे तुला भाजतं असं. गरम लागतं म्हणजे त्याचा अर्थ असा होईल की हिला गरम गरम गोष्टी खायला आवडतात. गरम म्हणजे भाजतं मला जास्त गरम भाजल्यासारखं. बारीक चमचा नाही आता बारीक चमचा नंतर येईल. थोडंसं घ्यायचं आणि प्यायचं. मागवलेलं आपण ते आलंय. मंचाव सूप आपलं फिनिश झालं 1/2 केलं होतं. परीला आवडलं वाटतं मंचाव सूप. हां मला पण आवडलं. जबरदस्त सूप. कसं होतं अच्छा लगा एकदम मस्त. चलो अभी इसको खाएंगे. आपण बसले इथे पण लाईट गेली दिसतंय. येईल लाईट. हाडूक नसतं त्याच्यात ह्याच्यात असतं. ते खाऊ नको तो. नथिंग कोणच्या लाईट्स आहेत ना त्या लाईटमध्ये करतात. लाईट गेले आहे की नाही. मग अशी दाखवलं तुम्हाला काय डिफरन्स आहे बघा. आणि ही पण लाईट आहे दुसरी पण लाईट आहे. बड्डेला कॅन्डल लाईट लागली ते बघा. हां काय गे कॅन्डल लाईट डिनर आहे की नाही. काय हिने सगळं संपवलं फक्त माझंच राहिलं आता. हां तिने पण खायला घेतलंय. काय खरं नाही. हा ना कॅन्डलला बुक मारून हॅपी बर्थडे करायला. लकीली आज हिचा बड्डे. तू नाही मारली याला बुक. भरलंय का चांगलं थोड्या वेळ लास्ट लॉलीपॉप मी बघितलं कॅन्डल फुकली नव्हती ना. हा तुमच्या केकवरती कॅन्डल नव्हती लावलेली आपण हा ना. पण ती कॅन्डल मी विजवली. काही बात नाही पण कॅन्डल तर लागली. इथे मी हक्काबंदोबी मागवलेलं आहे. इथे यांचं फ्राईड राईस तुम्ही बोलते थोडंसं मीठ आहे जास्त. सगळीकडे आहे का एकीकडेच आहे बघ. ह्याच्यात पण आहे का बघ. माझ्या ह्याच्यात असेल कारण की मला पण थोडंसं मिरची आली. चेक कर ना असं. चला मी फिनिश करतो. तर आपल्या सगळं खाऊन पिऊन झालेलं आहे. थोडं उरलं ते पार्सल करून घेतलं. एक स्प्राईट मागवली
आणि भरपूर गोंधळ वगैरे आणि बराच वेळ झाला 10:44 म्हणजे जवळजवळ 11:45 झाले आपला काय. मग आता बर्थडे झाला, मग आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय म्हणजे बरं वाटतंय. बरं वाटतंय. झालं बर्थडे, सगळ्यांनी एवढे स्टेटस ठेवले, जेमतेम किती असतील 50 ते 60 पर्यंत असतील. किती ठेवले? 67 मग किती लोकांनी ठेवला? 67 लोक. विशेष दिल्या तुला WhatsApp वरती? सगळ्यांनी व्हॉट्सअपला विशेष दिल्या, स्वतः त्यांनी स्टेटस ठेवले, बरंच काय काय. आणि कॉल केले का? कॉल पण केले असतील. कॉल हो, ते मावशीने पण कॉल केला होता. हा ना. त्याच्यामुळे मी सर्वांचा आभार मानते आणि आजचा ब्लॉग धन्यवाद करते. आणि आजचा ब्लॉग इथे ठीक आहे, भेटूया. ब्लॉग बघा, नवीन ब्लॉग मध्ये भेटू. चला.